नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी घेऊन आलेले एक नवीन अपडेट पेन्शन संदर्भातली आहे. अटल पेन्शन योजना 2024 5,000 रुपये पेन्शन चालू, फक्त भरायचे 248 रुपये. अटल पेन्शन योजना 2024. तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्यांनाही गरज आहे अशा एका गरजूपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या गोष्टीचा लाभ होईल. केंद्र शासनामार्फत देशातील जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांचं हित लक्षात घेऊन या योजना प्रत्यक्षात राबवल्या जातात. त्यापैकीच एक अटल पेन्शन योजना. या योजनेबद्दल आज आपण लाभार्थी, पात्रता, अर्जदार, कागदपत्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया, पेन्शन स्वरूपात मिळणारी रक्कम व भरावयाचा प्रीमियम याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपल्याला माहितीच असेल की असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजूर यांना त्यांच्या उतार वयामध्ये पेन्शनची सुविधा कुठल्याही प्रकारे नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या मजुरांना त्यांच्या उतार वयामध्ये दैनंदिन गरजा भागवण्यासाठी इतरांवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता भासते. याच गोष्टीचा विचार करून भारत सरकारनं अटल पेन्शन योजना ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS अंतर्गत पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरण या संस्थेद्वारे प्रकाशित केली. 2015-16 या वर्षापासून भारत सरकारने अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली. देशामध्ये सरकारी कर्मचारी, विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नोकऱ्या आणि पेन्शन दिली जाते. परंतु कामगार आणि मजूर लोकांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या उतार वयामध्ये त्यांना पेन्शन दिली जात नाही. याच कामगार वर्गाला व मजूर वर्गाला वृद्धापकाळामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे भारत सरकारच्या माध्यमातून कामगार मजुरांची हीच समस्या लक्षात घेऊन असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीच्या आयुष्यासाठी बचतीची सवय होईल आणि केलेल्या बचतीमुळे त्यांच्या उतार वयामध्ये पेन्शन मिळते. त्यामुळे अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली. अटल पेन्शन योजना 2024. भारतसारख्या देशामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये कामगार वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. कामगारांच्या 88% भाग म्हणजे जवळपास 47.29 करोड लोकसंख्येची असंघटित क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या वर्गाचे उत्पन्नाचे साधन अत्यंत कमी आहे. त्यामुळे त्यांच्या उतार वयामध्ये कोणत्याही उत्पन्नाची शाश्वती नाही. या कामगारांवरती उतार वयामध्ये उपासमारीची वेळ येऊ नये, तसेच त्यांना दीर्घायुष्यामध्ये येणाऱ्या अनेक समस्या आणि उपाय म्हणून कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या आयुष्यासाठी बचत करण्याची सवय लागावी, या उद्देशानेच केंद्र सरकारने ही योजना अंमलात आणली आहे. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी 2015-16च्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने सर्व भारतीयांसाठी सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन जाहीर केली आहे. तेव्हापासून दिनांक जून 2015 पासून अटल पेन्शन योजना ही भारतातील असंघटित कामगार क्षेत्रातील मजुरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. देशामध्ये जेव्हा पेन्शनविषयी बोलण्यात येतो तेव्हा फक्त सरकारी कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे नाव समोर येते. पण भारत सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेअंतर्गत आता कोणत्याही प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ न मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला बँक किंवा कंपनीमार्फत अटल पेन्शन योजनेची सदस्यत्व स्वीकारावे लागेल. अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला वयाची 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. या पेन्शन योजनेअंतर्गत तुम्हाला वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारी पेन्शन 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 पर्यंत असू शकते. मिळणारे पेन्शनची रक्कम ही तुम्ही घेत असलेल्या सबस्क्रिप्शन वरती अवलंबून आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या वयाची 18 ते 40 वर्षाच्या जे काही वय आहे ते असावं. आता अटल पेन्शन योजना आणि याचे मुख्य उद्देश काय बघा. भारत देशामध्ये असंघटित क्षेत्रामधील कामगार आणि मजूर तसेच देशातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही क्षेत्रामधून पेन्शन मिळत नाही. अशा सर्व नागरिकांना त्यांच्या वृद्धापकाळामध्ये उतार वयामध्ये प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शन देण्यात येते. उतार वयामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. हा हेतू समोर ठेवून ही योजना सुरू केली. अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून नागरिकांना लहान वयापासून बचतीचे प्रोत्साहन दिले जाते आणि सेवानिवृत्तीच्या टप्प्यामध्ये त्या बचतीचा लाभ हा या पेन्शनच्या माध्यमातून मिळायला सुरुवात होते. आता याचा आणखीन एक असं उद्दिष्ट आहे की लोकांना स्वावलंबी बनवणं. त्याचबरोबर आणखीन अजून एक या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे की लोकांना कोणावरतीही अवलंबून राहण्याची सवय लागू नये, हाही या गोष्टीमागचा एक मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत किंवा याच्या माध्यमातून वयाच्या 60 वर्षानंतर 1,000 पासून ते 5,000 पर्यंत मासिक पेन्शन हे त्यांना लागू होतं.
आता याची वैशिष्ट्ये आपण बघूयात की वित्तीय सेवा विभागाद्वारे ही सुरू करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर असंघटित कामगार मजूर वर्गाला याचा खूप फायदा होणार आहे. आणखीन एक असा फायदा आहे की जवळजवळ 20 वर्ष गुंतवणुकीची गरज आहे याच्यामध्ये. वयाच्या 18 वर्षापासून ते वयाच्या 40 वर्षापर्यंत आपण गुंतवणूक करू शकतो आणि त्याच्यानंतर वयाच्या 60 नंतर आपल्याला पेन्शन मिळायला सुरुवात होते. अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून 1000 ते 5000 पर्यंत आपल्याला पेन्शन मिळणार आहे. मिळणारी पेन्शनची रक्कम ही तुम्ही गुंतवणूक केलेल्या प्रीमियमवरती आधारित असणार आहे. आता तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली आणि किती रक्कम गुंतवली याच्यावरती सुद्धा तुम्हाला पेन्शन किती मिळणार हे लक्षात येईल. तुम्ही भरलेल्या गुंतवणुकीबरोबरच केंद्र सरकारच्या माध्यमातून 50% रक्कम सरकारही आपल्याला देणार आहे. म्हणजे आपण जी काही गुंतवणूक केलेली आहे, समजा आपण दर महिन्याला एक 300 रुपये जर भरत असू आणि त्या हिशोबाने जर सलग वयाच्या 60व्या वर्षापर्यंत भरले आणि जर एकूण प्रीमियम आपलं तयार होणार आहे किंवा एकूण आपली जी रक्कम तयार होणार आहे त्याच्यामध्ये 50% सरकार आपल्याला काय करणार आहे, ॲड करून देणार आहे. जर गुंतवणूकदाराचा अचानकपणे आकस्मिक मृत्यू झाला तर या योजनेचा लाभ कुटुंबाला मिळणार आहे. जर तुम्हाला 2000 रुपयांची वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळायची असेल तर तुम्हाला आतापासून म्हणजे 20 वर्षाचे असाल तर तुम्हाला दर महिन्याला 100 रुपये प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही 5000 रुपये पेन्शन तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला प्रति महिन्याला 248 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही जर आता 35 वर्षाचे असाल तर तुम्हाला 2000 रुपयाची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला प्रति महिन्याला 362 रुपयाचा प्रीमियम भरावा लागेल आणि 5000च्या पेन्शनसाठी दर महिन्याला 902 रुपयाचा प्रीमियम आपल्याला भरावा लागणार आहे. अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही. गुंतवणूकदाराने आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता आपल्याला नाही आहे. APY अटल पेन्शन योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत जर मृत्यू झाला तर त्यामध्ये भरलेली सर्व रक्कम नॉमिनीला परत केली जाते. तसेच त्यामध्ये खातेदाराचा जोडीदार जिवंत असल्यास त्याला ही योजना सुरू ठेवण्याची देखील परवानगी आहे. अशा परिस्थितीमध्ये योजना सुरू ठेवायची किंवा नाही हे भागीदारावरती अवलंबून असते. जोडीदाराची इच्छा असल्यास अटल पेन्शन योजना खाते बंद देखील केले जाऊ शकते आणि जमा केलेले पैसे काढले जाऊ शकतात. तसेच खातेदार 60 वर्षापर्यंत गुंतवणूक करणे सुरू ठेवू शकत असेल तर 60 वर्षानंतर सुद्धा आजीवन पेन्शन त्यांना मिळू शकते. आता अटल पेन्शन योजनेमध्ये पैसे किती भरायचे आहेत, कसे भरायचे ते बघूयात. अटल पेन्शन योजनेसाठी पैसे बँकेमार्फत भरले जातात, परंतु बँकमार्फत ऑटो डेबिट सूचना सेट करून वजा केली जाते. तुमच्या खात्यामधील ऑटो डेबिटसाठी पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यास दंड देखील आकारला जातो किंवा वेळेत पैसे न भरल्यास दंड देखील त्याला केला जातो. आता रक्कम वेळेत भरली नसेल तर दंडाचं स्वरूप काय आहे, तर दर महिन्याला 100 रुपयाचा प्रीमियम असेल तर आपल्याला दंड 1 रुपया आकारला जाणार आहे आणि दर महिन्याला जर 101 ते 500 रुपयापर्यंत जर असेल तर दंड हा 2 रुपये आकारला जाणार आहे. दर महिन्याला 500 रुपये ते 1000 रुपये जर असेल आपलं प्रीमियम तर त्या ठिकाणी रुपये 5 आकारला जाणार आहे. दर महिन्याला 1000चं जर प्रीमियम असेल तर त्याला 10 रुपये हा दंड आकारला जाणार आहे. आता गुंतवणूकदाराने प्रीमियम भरावयास अयशस्वी झाल्यास पुढं काय होतं बघा. गुंतवणूकदाराने 6 महिन्यापर्यंत प्रीमियम न भरल्यास अटल पेन्शन योजनेचे खाते ब्लॉक केले जाते. त्यामुळे दर महिन्याला आपण ठरलेली रक्कम काहीतरी करून आपण काय करायचं त्या ठिकाणी गुंतवावीच लागणार आहे. गुंतवणूकदाराने 12 महिन्यापर्यंत प्रीमियम न भरल्यास अटल पेन्शन योजनेचे खाते निष्क्रिय होईल. गुंतवणूकदाराने 24 महिन्यांपर्यंत प्रीमियम न भरल्यास अटल पेन्शन योजनेचे खाते आपोआप बंद होणार आहे. म्हणजे या ठिकाणी नियमितता खूप महत्त्वाची आहे. गुंतवणूकदाराला प्रीमियम वेळेत भरण्यासाठी बँकेकडून वेळोवेळी मोबाईलच्या सहाय्याने अलर्ट मेसेज पाठवले जातात. त्यामुळं आपल्याला जेव्हाही एक तारीख आहे, समजा 1 तारीख आहे तर 25 तारखेपासून आपल्याला अलर्ट मेसेज यायला लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचे, त्या विशिष्ट रकमेची सोय करायची आणि बँकेमध्ये जाऊन ती रक्कम भरून ऑटो डेबिट करून घ्यायचं आहे. मी मगाशी म्हणाले तसं याचे फायदे खूप आहेत. जसं की आपल्याला उतार वयामध्ये कुणावरती अवलंबून राहावं लागणार नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये जोखीम आणि सेवानिवृत्तीचा महत्त्वाचा पर्याय म्हणजे अटल योजना आहे. जवळजवळ आपण किती भरतोय त्याच्यावरती या ठिकाणी 1000, 2000, 3000, 5000 अशी पेन्शन आपल्याला मिळू शकते. एक उत्पन्नाचा स्रोत जर दुसरा कुठला नसेल तर ह्या पेन्शन हा एकमेव आपल्याला आधार असणार आहे आणि कामगार आणि मजूर वर्गाला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. आणि आणखीन एक आहे की गुंतवणूकदाराचा जर अचानक मृत्यू झाला तर त्याच्या
लाभाची जी काही रक्कम आहे ती रक्कम ही त्याच्या नॉमिनीला मिळते आणि जर त्याचा जोडीदार जिवंत असेल तर त्याला ही योजना कंटिन्यू तो ठेवू शकतो. आता याची 2024ची जी काही अटी आणि पात्रता काय आहे, तर सर्वप्रथम गुंतवणूकदार हा भारतीय रहिवासी असावा. गुंतवणूकदाराला 20 वर्ष योजना सुरू ठेवावी लागणार आहे. म्हणजे ही खूप मोठी योजना आहे बरं का. आणि गुंतवणूकदाराचं वय हे 18पेक्षा जास्त पाहिजे. बँक खात्याशी किंवा आधार कार्डशी गुंतवणूकदाराचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. गुंतवणूकदार हा इतर कोणत्याही समाज कल्याण योजनेचा लाभार्थी नसावा. गुंतवणूकदाराकडे कायमस्वरूपी चालू मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. म्हणजे मोबाईलचे सिम कार्ड सतत बदलत असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे एक जो परमनंट नंबर आहे तोच त्या ठिकाणी नोंदवणं हे गरजेचं आहे. त्याला लागणारी कागदपत्र कोणती आहेत तर ती बघूयात. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खातं, ओळखपत्र, राहण्याचा कायमस्वरूपी पत्ता, पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जन्मदाखला. अटल पेन्शन योजनेमध्ये अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अत्यंत सोपी आहे, जेणेकरून गुंतवणूकदाराला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. गुंतवणूकदार हा आपल्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेसाठी खाते उघडू शकतो. अटल पेन्शन योजनेचा फॉर्म अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध आहे. अटल पेन्शन योजनेची जी काही माहिती आहे ती जर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वपूर्ण वाटली असेल, तुम्ही कुठल्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन अटल पेन्शन योजनेसंदर्भातच खातं काढायचं आहे असं सांगून त्या ठिकाणी तो अर्ज ऑफलाईनसुद्धा या ठिकाणी भरू शकता आणि ऑनलाईन भरण्याची सोयसुद्धा बँकेमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून उतार वयातील आपली एक छान सोय या ठिकाणी होणार आहे. फक्त तुम्ही प्रीमियम किती भरता आणि तो नियमित भरता याच्यावरती तुम्हाला त्याचा लाभ हा अवलंबून आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या. गरजू व्यक्तीपर्यंत नक्की हा पोहोचवा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जेवढी ही माहिती मला देता येईल तेवढी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.